नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. फ्लाइंग मुवमेंट उडता उडता ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आम्ही यूट्यूब चॅनल सुरू केला आणि आमचे जवळजवळ 25 एपिसोड केव्हा झाले हेच आम्हाला दोघांना काही कळलं नाही आहे. माझ्या अनेक मित्रांनी मला फोन केले, अरे मस्त चाललं रे तुमचं, पण ते फक्त फ्लाइंगच्या संदर्भात आहे का? म्हटलं नाही आहे, नितीन दादाकडे भरपूर खजाना आहे. तर आता मी नितीन दादाला विनंती करणार की बाबा, फ्लाइंगच्या बाबतीत तू बोलतोय खरा, पण काही तुझ्याकडे फ्लाइंगच आहे का, अजून काही वेगळं काही नाही आहे? तर मी दादांना विनंती करणार की दादा, तुझ्या फ्लाइंगच्या संदर्भात अनेक काही जरा वेगळं काय असेल जे लोकांना एक उत्सुकता असते, असं काहीतरी यावेळी मला ऐकायची इच्छा आहे. तर जास्त नमनाला बडाबड तेल न घालता मी डायरेक्ट नितीन दादाकडे वळतो की नितीन दादा, कुछ जरा नया बता दो भैया. यस, नमस्कार, सर्वांचं स्वागत. आता यावेळी आपण सेलिब्रिटीजवर क्या बात, कार्यक्रम करूया. क्या बात, क्या बात. जरा वेगळा, कुछ हटके. आता पहिलं सेलिब्रिटी कोण? सेलिब्रिटीज काय माहिती ना, जनरली आपलं फिल्मचे ऍक्टर्स, क्रिकेटर्स किंवा बिझनेस टायकून्स असतात, टाटा, बिर्ला, अंबानी वगैरे हे, किंवा पॉलिटिशियन्स पण असतात. हो, आहे ना, पॉलिटिकल पण सेलिब्रिटी आहेत ना. तर आता आपण फिल्म हा प्रकार घेऊया पहिला. तर पहिले 2 एपिसोड्स, ओके, आणि पुढचे 2 एपिसोड्स क्रिकेटसाठी ठेवणार. दोनच ह्याच्यावर बोलूया आपण. ओके ओके. आता पहिले 2 एपिसोड्स आपण फिल्म्सवर घेणार आहोत. तर त्यातील पहिला हा फक्त हिरोईन्सवर घेऊया. अच्छा, म्हणजे लेडीज फर्स्ट. ओके, लेडीज फर्स्ट. आणि म्हणून दुसरा हिरोजवर. तर आता आपण हिरोईन्सवर आपला एपिसोड चालू झाला. म्हणजे पहिली हिरोईन कोण बाबा? सांगतो ना, आता ते येणार हळूहळू, सगळं येणार आहे. म्हणजे मेरे दिल की धडकन माधुरी दीक्षित आहे. तुमचं काय? सर्वांचीच आहे ती, आणि प्रत्येकाच्या सर्व दिल की धडकन आहे. तर आता आपण, माझी पण दिल की धडकन जी होती तिच्या संदर्भात आता पहिला एपिसोड आहे. तर आम्ही शिकागोहून लंडनला येत होतो रात्रीच्या फ्लाईटने. जम्बो एअरक्राफ्ट होतं, आणि मी अपर डेकला कामाला होतो त्यावेळेस. आणि मग ते काय डिनर सर्व्हिस वगैरे होते, ती सगळी झाली, आणि मग लाईट ऑफ केली. प्रवासी झोपतात, संपूर्ण एअरक्राफ्टवर काळो. पण आम्हाला जागा राहावं लागतं, कारण काय इमर्जन्सी काही असू शकते काही. तो यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट. माझा मधला वेळ होता, तर तेवढ्या वेळामध्ये मी फर्स्ट क्लासमध्ये गेलो. स्टेअर केस असतात, तर त्या स्टेअर केस उतरून अपर डेकवरून मी फर्स्ट क्लासला गेलो. आणि माझा एक मित्र बसला होता जम्प सीट असते दाराच्या बाजूला, क्रू बसतात तिथे. त्याच्या बाजूला जाऊन बसलो आणि गप्पा मारत होतो. सगळे काळोख होता, सगळे झोपले होते प्रवासी, आणि बराच वेळ बोलत होतो. म्हटलं आता नाव माय प्रेझेन्स रिक्वायर्ड अपर डेक, कारण असं जास्ती वेळ तू गॅली सोडून जाऊ शकत नाही. बरोबर. तर मी निघणार एवढ्यात काय झालं, त्याला बाजूनी असा एक असताना सुगंध दरवळला. अच्छा. आणि एक अशी उंचशी स्त्री, बऱ्यापैकी उंच होती, तिने असं भरजरी असं काहीतरी अंगात घातलेलं होतं, केस मोकळे होते, आणि ते समोर अशी वॉशरूम होतं. त्या वॉशरूमच्या दिशेने गेली, आणि तिने तो फोल्डिंग दरवाजा असतो ना, तो जरासा मध्यभागीचा टच केला की तो उघडतो. तर तिचा तिरीप, त्या उजेडाचा तिरीप तिच्या डोळ्यावर पडला. फ्रंट अंगावर पडला लाईट. आणि मी बघतच आहे, कारण अतिशय सुंदर ती स्त्री होती. म्हणजे ज्याला आपण स्वप्न सुंदरी म्हणतो ना, ड्रीम गर्ल आणि स्वप्न सुंदरी म्हणून बघत राहिलं. म्हटलं काय सुंदर आहे सौंदर्य. ती आत गेली, आणि मी माझ्या मित्राला म्हटलं काय सुंदर स्त्री होती, म्हणजे अगदी हेमामालिनीच. तुम्हाला अरे हेमामालिनीच आहे. म्हटलं काय म्हणतोस तू? अरे मला माहित नव्हतं. मला अरे ती फर्स्ट क्लासमध्ये बॅच झोन मध्ये आहे. म्हटलं मी उठलो, कारण मला पण जायचं होतं. म्हटलं माझं एक काम कर, की त्यांना बाहेर आलं ना, त्यांना रिक्वेस्ट कर, मला त्यांच्याबरोबर एक फोटो काढायचा. कारण आपलं एक एज असतं ना, आमच्या एजच्या वेळेस हेमा मालिनी, शर्मिला टागोर, झीनत अमान, नंतर रेखा, ह्या सगळ्या सेलिब्रिटीज होत्या त्यावेळेस. त्यांची क्रेज असते ती. तर एक फोटो काढायची इच्छा होती, आणि मी वर गेलो. 2च मिनिटात त्या बाहेर आल्या. हेमा मालिनी बाहेर आल्यावर त्या आता एमडी पण आहेत, पण त्या ऍक्ट्रेस असताना त्यावेळेसची गोष्ट.
तर त्या बाहेर आल्या आणि माझ्या मित्रांनी सांगितलं की असा असा माझा मित्र आहे, त्याला तुमच्याबरोबर फोटो काढायचा. तर हेमा मालिनी त्यांच्या टिपिकल दाक्षिणात्य सुरात ऍक्सेंट असतो ना तो साऊथ इंडियन, नाही तशी हे नाही करत आहे, मजा म्हणून नाही. त्या म्हणाल्या नॉट नाव लेटर. नॉट म्हणजे नॉट नाव, असं जरा ठसक्यात गमतीशीर वाक्य, नॉट नाव लेटर. तर माझ्या मित्रांनी ओके सांगितलं आणि मला फोन केला, म्हणाले की त्यांना आता विश्रांती हवी, पण ते नंतर मागवून तुला फोटो देणार आहेत. म्हटलं चालेल, त्यांना रिस्क घेऊ दे, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर एखादा सेलिब्रिटी विसरून गेलास. आणि इथे मग आम्ही वरती हळू विमान पुढे चाललो होतो आणि लंडनच्या दिशेने जसे आम्ही आलो तर लंडनला तर सकाळी झालेली होती. सकाळी ब्रेकफास्ट सर्व्हिस असते ना, आणि वरती एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये ती इलॅबोरेटेड असते जराशी. तर म्हणून आय वॉज बिझी, मी बिझी राहिलो आणि खरं म्हणजे मीच विसरलो. अच्छा. मी स्वतः बोललेलो पण मीच विसरलो, पण त्या विसरल्या नाही म्हणजे. आणि त्याच्यामुळेच पुढे काय गडबड झाली आहे त्याची ही स्टोरी आहे. अच्छा. आणि अशा रीतीने लंडनला विमान लँड झालं. लंडनला विमान लँड झाल्यावर पॅसेंजर डिप्लेन होतात. पण एक पद्धत असते की पहिल्यांदा फर्स्ट क्लासचे प्रवासी उतरतात, मग एक्झिक्युटिव्हचे म्हणजे अपर डेकला पण असतात आणि मधल्या झोनमध्ये पण असतात, आणि मग ते उतरतात आणि त्याच्यानंतर मग इकॉनॉमीचे उतरतात. तर फर्स्ट क्लास फुल होता, तिथे 16 पॅसेंजर असतात जनरली, त्यातले 15 उतरले. पण हेमा मालिनींनी उतरण्यास ठाम नकार दिला. का? त्या म्हणाल्या माझ्या मित्राला की युअर फ्रेंड आस्क्ड मी फॉर अ फोटोग्राफ, व्हेर इज ही, आय एम वेटिंग. आता पंचायत झाली, आता इथे बोंबाबोंब चालू झाली पाया नावाने, आणि त्या उतरत नव्हत्या. बरोबर, त्या उतरत नव्हत्या, त्यामुळे बस पुढे जाऊ शकत नव्हती. त्या उतरत नव्हत्या, त्यामुळे बिझनेस क्लासला खोळंबलेले होते. इकॉनॉमी संपूर्ण अख्खं एका खोळंबलेलं होतं. आणि कारण काय तर व्हेर इज ही, आय एम वेटिंग फॉर हिम. आणि त्यामुळे जो गोंधळ झाला, वरती माझ्या नावाने बोंबाबोंब चालू झाले. अरे तू खाली काय करतोस, खाली ये लवकर, हरी अप, कम ऑन. इंटरकॉम आले, इव्हन अनाउन्समेंट झाली मोठ्याने, खाली ये, पण खाली यायला जागा तर पाहिजे. बरोबर, कारण सर्व प्रवासी उठून त्यांनी स्टोरेज मधून आपलं लगेज घेतलं. सगळ्या आईल सगळ्या पॅक होत्या आणि अपर डेकची सुद्धा जिना संपूर्ण पॅक झालेला होता. आता मी येणार कसा, पण इथे बोंबाबोंब चालू होते आणि हेमा मालिनी काय उतरायला तयार नव्हत्या. मग शेवटी त्या गडबडीत सगळ्या ढकलाढकली करत, रिक्वेस्ट करत, हे करत जे 2 मिनिटाचं अंतर आहे तिथे पोचायला मला 5 ते 10 मिनिटं लागली. आणि मग विस्कटलेल्या शर्टनी आणि विस्कटलेल्या केसांनी धापा टाकत शेवटी मी फर्स्ट क्लासमध्ये जेव्हा पोचलो तेव्हा त्या टिपिकल त्यांचा तो गुस्सा असतो ना, त्या गुस्सात माझ्याकडे बघत होत्या. आणि त्या गुस्सामुळे त्या खरं म्हणजे जास्ती सुंदर दिसायला लागले. मग मी त्यांना म्हटलं सॉरी की मला जरा असा वेळ झाला. आणि मित्राला मी लगेच सांगितलं पटकन फोटोग्राफ काढ. आणि त्यांनी पटकन फोटोग्राफ काढला. त्यावर त्यांनी पर्स घेतली आणि त्या बाहेर पडल्या. त्याच्यानंतर मग एक्झिक्युटिव्ह आणि इकॉनॉमी कडून सर्व पॅसेंजर बाहेर पडले. आणि त्या फोटोमध्ये हेमा मालिनीचा सुंदर ते स्मितहास्य उमटलं. थोडक्यात काय, मी शब्द दिला ना, आय एम वेटिंग फॉर हिम, मग काही होऊ दे, फ्लाईटचं काही होऊ दे, पण आय गिव्हन हिम वर्ड, सो आय एम वेटिंग फॉर हिम. मला उलट त्याच्याबद्दल जास्तीच आदर वाटायला लागला. आदर वाटायला लागला का आणखी प्रेमात पडला? मी पडेल हेमा मालिनी कुठे आणि आम्ही कुठे, त्यांचे कितीतरी लाखो दिवाण आहेत, ते तर आहेच, त्यातला आम्ही पण आहोत. तर त्यामुळे प्रेम पण वाढलं, आदर पण, आणखीन फेवरेट झाली ती माझी ऍक्ट्रेस. आणि हा एक किस्सा. पण ह्याच्या अगदी उलट सुद्धा अनुभव आलेले असतात. आता एक अशी सेलिब्रिटी होती
दिवसाची फ्लाईट होती ती, डे टाइम. आणि आमच्या इथली एक एअर होस्टेस होती, तिची मुलगी तिची फॅन होती. अच्छा. ती काय नवीन एक सेलिब्रिटी असेल, माहित नाही मला, आठवत नाही आता बरोबर. तर ती आता सर्व्हिस वगैरे संपल्यानंतर ती बाहेर खिडकीतून बाहेर बघत होती, विचारत होती. तर माणूस विचारात पडला याचा अर्थ तो रिकाम टेकडा असं नाही, त्याचं काही प्लॅनिंग पण चालू असेल किंवा आणखीन काय चालू असेल, आणि प्रायव्हसी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पण ही एकच संधी होती, त्यामुळे तिला जाऊन ते एअर होस्टेसने तिला नम्रपणे रिक्वेस्ट केली की मला तुमचा ऑटोग्राफ मिळेल का, माझी मुलगी तुमची खूप फॅन आहे. तर ती म्हणाली, ती एकदम डिस्टर्ब झाली. ते रागाने तिच्याकडे बघितलं, एअर होस्टेसकडे. कांट यू सी दॅट आय एम बिझी, लेटर कम लेटर. एवढ्या खाडकन बोलल्यानंतर तिचा अर्थातच थोडा इन्सल्ट झाला, ती इरमुसली झाली एअर होस्टेस. पण स्वाभिमान राखून नंतर ती परत तिकडे गेली. तिने स्वाभिमान ठेवलं आपलं आणि परत तिकडे गेली नाही. त्याच्यानंतर विमान लँड झालं आणि विमान लँडिंग नंतर गुड बाय करायला ती दाराशी उभी असते नमस्ते करत. त्या उतरताना ती सेलिब्रिटी समोर आली आणि तेव्हा ती तिला म्हणाली एअर होस्टेसला की आय थिंक यू रिक्वायर्ड माय ऑटोग्राफ इजंट इट. तर एअर होस्टेसने पण सफाईदार इंग्रजीमध्ये अतिशय स्मार्टपणे उत्तर दिलं, मॅडम राईट नाउ आय एम व्हेरी बिझी, सो कॅन वी सी लेटर. क्या बात आहे. त्यानंतर तिचा चेहरा कसा झाला ते आम्ही बघितलं नाही, कारण आम्हीच बाला फिरवला, म्हणजे जाऊ दे नको तो चेहरा बघायला, असं होतं. त्याच्या उलट अजून एक प्रसंग छोटासा हिरोईनच्या संदर्भात, म्हणजे आता तू माधुरी दीक्षितचा मागचा विषय काढला, तशीच त्या जर आधीची सुपरस्टार होती ती श्रीदेवी. तर श्रीदेवी फर्स्ट क्लासमध्ये होती आणि तिच्यावर एक छोटी बच्ची होती. तर फर्स्ट क्लासमध्ये प्रवाशांना एक गिफ्टचा एक सेट दिला जातो, गिफ्ट म्हणतो, टॉयलेटरीज त्याला म्हणतो, त्याच्यात परफ्युम्स असतात वगैरे सगळं असतं. तो मी श्रीदेवीने दिला. तिने अतिशय व्यवस्थित नम्रपणे हे केलं आणि त्या छोट्या बच्चीला म्हणून मी एक टॉय दिलं आणि तिचं असं गोबऱ्या गालांची होती, म्हणजे चांगली गुब अशी. तर तिचे मी गाल खेचून म्हटलं व्हॉट्स युअर नेम. तर श्रीदेवी लगेच म्हणाली, बेबी अंकल इज आस्किंग यू युअर नेम, टेल हिम युअर नेम प्लीज. असं छानपैकी असं एटिकेट मॅनर्स पाळून वगैरे. त्यावरती छोटी बच्ची म्हणाली, आय एम जान्हवी कपूर. तीच ती आता सध्याची स्टार आहे. ते लहानपणी मी तिला बघितली. तर असे छोटे मोठे किस्से असतात. आता त्यातले बरेचसे जण तुम्हाला सांगितलं, आतापर्यंत सांगितले, सगळे वेगवेगळ्या आपल्या पद्धतीने चांगले असतात. एखादा कोणतरी असतो असं, परंतु काय असतं माहिती ना, की शेवटी ठिणगीसारखं असतं लोकप्रियता. काही काळ असते नंतर जाते, पण तुम्ही जर चांगले वागत असाल तर तुमची आठवण शेवटपर्यंत राहिलेली असते. बरोबर. पण दॅट्स अ डिफरंट पार्ट. आपण कदाचित सेलिब्रिटी नसू, बरोबर, पण सो वॉट, आपण वी कॅन सेलिब्रेट अवर लाईफ ना. हो, पण आपल्यामुळे ते सेलिब्रिटी बनतात. बरोबर, तेही तेवढंच करेल, तेवढंच आहे. पण मला एवढंच, आपण पैसे देतो, आपण तिकीट काढतो म्हणून, पण त्यांच्याकडे तेवढी कला असते म्हणूनच आपण जाऊ ना ते व्हॉट एव्हर इट इज. तर मला एवढंच म्हणायचं होतं की आपण सेलिब्रिटी नसू, हरकत नाही, आणि त्यात कमीपणा मांडण्याचं काही हरकत नाही. पण वी कॅन ऑल्सो सेलिब्रेट अवर लाईफ, राईट. तर म्हणून माझ्या सर्व प्रेक्षकांना मला हेच सांगायचंय की यू सेलिब्रेट युअर लाईफ, व्हॉट एव्हर वेअर यू आर, यू आर ऑल्सो सेलिब्रिटीज, सो यू कॅन ऑल्सो सेलिब्रेट युअर लाईफ. अँड फॉर दॅट आमच्या सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटणारच आहोत आपण पुढच्या एपिसोडमध्ये. बॉर्न व्हॉइज. क्या बात आहे. कधी कधी न बोलणं ही मोठी दाद असते. त्यामुळे दादांना भेटलेले जे काही हिरोईन्स आहेत
आता त्या त्यांच्या किती हृदयाच्या कप्प्यामध्ये आहेत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, माझा व्यक्तिगत प्रश्न नाही आहे. तूर्तता आम्ही दोघे इथे थांबतो. अनुज्ञा असावी. धन्यवाद.